आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल एक पोवाडा म्हणणार आहे. तो तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी विनंती करते. अहो महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, भल्या भल्यांना फुटला घाम, त्याला कोण घाली केसना दरबार कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का. नजर एक तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईल ना पुढाकार, साऱ्यांच मानले हार. इतक्या जनक एक सदर उठला, बोलला हम लायके शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नावात्याचं अफजल खान, नावात्याचं अफजल खान, जिता जागत दलशाही तान, जिता जागत दलशाही तान. कौतिक झाले दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमी. तिथं घोड दिलं पायदळ, फौज फाटा लय बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणार कापे चढ. वाटेत भेटेल चिरटीत फेचित, खानाची सेना निघाली. गावं लुटली, मंदिरं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा तोपणार, काय लढवावा हुंदर, चिंतेत पडली सरदार. रायबा म्हणाला, महाराज महाराज आपला जीव मोलाचा आहे, त्यामुळे खानाचे सैन्य आखड आहे, त्यामुळे आपण कुठेतरी अन्य स्थळी निघून जा. काय म्हणाल रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, परंतु राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अगदी मराठी जनाचा मुलखाचा स्वाभिमान आहे. जर या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, त्यांनी मालक साठे चावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा झाला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही राजा आणि शिवाजी राजाच्या करामतीची, आणि नाही जाणीव शक्तीची, आणि करीला काही कल्पना युक्तीची. महाराजांनी आपल्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खाना डौलत जुलत आला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खाना हाक मारितो हसरी, रोखून नजर घरी, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दवा केला. खानदाभिमानी मानेला कटारीचं वार्तन केला. खरखर आवाज झाला, चिलखत अंगाला. खानाचा वार गेला, खान गडबडला. महाराजांनी पोटामंदी पिठवड कल्ला, वाघना खानचा मारा केला. तराटरा पडले पोटाला, तडा गेला खानाचा पुतळा बाहेर.